जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संत अल्फान्सो स्कूल हेरले येथे विद्यार्थी मंत्रिमंडळ पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न. संत अल्फान्सो स्कूल हेरले येथे शैक्षणिक वर्ष सन 2026-27 साठी विद्यार्थी मंत्रिमंडळ पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारीची जाणीव, सेवाभाव आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या समारंभास मान्यवर पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमास रेव्हरंड फादर लिजो, आर्थिक सल्लागार व प्रशासकीय प्रमुख, सांगली मिशन सोसायटी, रेव्हरंड फादर जोजो, मुख्याध्यापक संत अल्फान्सो स्कूल हेरले, रेव्हरंड फादर फिलिप, सहाय्यक संचालक फादर जोबिन तसेच सौ श्रुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे व नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांच्या शालेय बँडसह मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीप प्रज्वलनानंतर प्रार्थना नृत्य सुवीर व टीमने सादर केले. हा नृत्याविष्कार सौ पूनम मॅडम यांनी उत्कृष्टरित्या बसवून घेतला होता. त्यानंतर मार्गेट मॅडम यांनी स्वागत व प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर विद्यार्थी मंत्रिमंडळातील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना मानचिन्हे म्हणजेच बॅच व पदपट्टे प्रदान करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर जोजो यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना गोपनीयता व प्रामाणिकपणा व निष्ठेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची शपथ दिली. आपल्या मार्गदर्शनापर भाषणात त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मिळालेले पद हे केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. नेतृत्व म्हणजे अधिकार गाजवणे नव्हे तर स्वतःच्या कृतीतून इतरांसाठी आदर्श निर्माण करणे होय असे सांगत त्यांनी सर्व प्रतिनिधींना प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य विद्यार्थी राजवर्धन पाटील आणि मुख्य विद्यार्थिनी आर्या पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेचा सन्मान राखत विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात पलक आणि अदिती यांनी सादर केलेले आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. हे नृत्य वर्षा मॅडम यांनी विशेष मेहनत घेऊन बसवून घेतले होते. प्रमुख पाहुणे रेव्हरंड फादर लिजो यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात संत अल्फान्सो स्कूल हेरलेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्याधिष्ठित कार्याचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभाग, संचलन, प्रार्थना नृत्य, सांस्कृतिक सादरीकरण आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन याबद्दल त्यांनी शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते असे ते म्हणाले. नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रामाणिकपणे, सेवाभावाने आणि जबाबदारीने कार्य करून शाळेचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी कुमारी जोया मुजावर आणि विद्यार्थी कुमार अर्णव लाटणे यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, ओघवत्या व प्रभावशाली शैलीत केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सूत्रसंचालनाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख विनीत सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हेमा मॅडम यांनी राष्ट्रगीत सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात झाली. या पदग्रहण समारंभाचे यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर जोजो, रेव्हरंड फादर फिलिप, सहाय्यक संचालक रेव्हरंड फादर जोबिन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व जिदीन सर आणि अधीरा मॅडम यांच्या बरोबर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा पदग्रहण समारंभ यशस्वीरित्या पार पडला. न्यूज चॅनल नेटवर्क सह. It is a day of great joy and pride for the Alfonso family. Today is a significant milestone in the life of our school as we formally entrust the leadership responsibilities to our newly elected school cabinet. This ceremony is not merely about wearing slashes and badges or receiving titles. It is about accepting the privilege and responsibility of serving others with sincerity. Congratulations to all students who have been elected to be members of the school cabinet. Your election is a recognition of your character, discipline, leadership qualities, and commitment to the values of our school.
Leadership is not about authority or power. It is about service, responsibility, and setting an example for others to follow. Every member of the school cabinet must be responsible, trustworthy, and always are willing to serve the school community. You are the connection, you are the connect between the school management, the teachers, and plus your students. You need to be the voice of your fellow beings. So, do it with responsibility. Act with integrity. Your impact, your effectiveness, your inspiration should come to each and all these students. They should feel proud that these are my head boys. After 10 years or after 15 years, these all small kids, they should feel proud that you were there. You were the head boy or head girl or the group leaders. They should feel proud. Gandhiji once said, a leader is made not by seeing the number of his followers, but how many leaders he made. How many leaders you make depends. How you address, how you see your fellow beings, that gives the evaluation of your ability. Teachers and my fellow students. Good morning. Standing here today as your newly elected head boy is both profound honor and deeply humbling responsibilities. I want to express my heartfelt gratitude to my teachers for their guidance and to my peers for their immense trust in a leader from class 10. Leadership to me is not about a shiny badge or a position of authority. It is about accountability, empathy, and collaborating. Together with the student council, my primary goal is to ensure that every single student in the school feels heard, valued, and safe. Guests, parents, and my fellow friends. A very good morning to everyone. Standing here today as a head girl of our school is not just an honor. It's an emotional moment for me. As a member of very first batch of this school, I have had a privilege of witnessing its journey from very beginning. We started with dreams, hopes, determination, and today we stand together of proud how far we have come. I sincerely thank our principal, teachers, and my fellow friends for believing in me. I accept this responsibility with gratitude and promise to lead with honesty, kindness, and dedication. I may not be perfect, but I will always give my best to our school. To my fellow council members, let us lead by an example and inspire others through our actions. Together, let us make our school's first chapter a memorable one and leave behind a legacy that future students will proudly follow. And my dear friends, as we come to the end of this memorable investiture ceremony of St. Alfonso School, it is my privilege and honor to propose the vote of thanks on this special occasion. First and foremost, I express my heartfelt gratitude to Almighty God for blessing us with this wonderful day and guiding us in all our endeavors. I take this opportunity to express our deepest gratitude to our chief guest, Reverend Father Lee, for gracing this occasion with your valuable presence. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.